जेव्हा परिस्थिती एक्स्ट्राऑर्डिनरी असते तेव्हा त्याच्यावरचे उपायही तशाच प्रकारचे एक्स्ट्राऑर्डिनरी उपाय करायचे असतात. आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो की पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपण लॉंग टर्मचं सोल्युशन या कारखान्याचं काढून सरकार असेल, बँका असतील, सगळ्यांची मदत घेऊन एक पूर्ण पुनर्वसनाचा प्लॅन तयार करून आणि मग मला विश्वास आहे की तुम्ही 3,000 दिलात, 3,500 द्याल, 4,000 द्याल, पण ते देत असताना तुमच्या डोक्याला चिंता नसेल की पुढे काय होणार आहे. कारण या कारखान्याचं पूर्ण पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता तुमच्यासोबत मी घेतलेली आहे. आणि तुम्हालाही सांगतो, तुम्ही जे काही लोकांनी सांगितलं की आपल्याला अभिजित पाटील कारखाना महत्वाचा आहे, राजकारण महत्वाचं नाहीये. अभिजित पाटलांनी सांगितलं ठीक आहे जाऊ द्या, कारखाना महत्वाचा आहे. अभिजित पाटील चिंता करू नका, राजकारणही तेवढंच महत्वाचं आहे. तुमच्या जे मनात आहे आणि यांच्या जे मनात आहे तेच माझ्याही मनात आहे. त्यामुळे योग्य मार्गाने सगळ्या गोष्टी करू, काळजी करू नका. या ठिकाणी ज्या प्रकारे असं आहे बघा, ही नवीन पिढी आहे आणि नवीन पिढीमध्ये एखादा असा कार्यकर्ता, नेता उभा राहतो की जो अशा प्रकारे जे बुडलेलं आहे ते वर आणण्याचा प्रयत्न करतो. बुडणारं हातात घेऊन अजून बुडवून त्यातनं ओरबडणारे महाराष्ट्रात खूप लोक पाहिले, पण बुडणारं हाती घेऊन ते उभं करणारे बोटावर मोजण्या इतके लोक आहेत. त्यातला एक अभिजित पाटील आहे. आणि म्हणून अशा व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहिलंच पाहिजे आणि ते आम्ही निश्चितपणे राहणार आहोत. बंधू भगिनींनो, ही गोष्ट देखील मला सांगितली पाहिजे. मला जास्त वेळ याकरता नाहीये की मागे रणजित सिंग नाईक निंबाळकर बसले आहेत, 6 वाजता त्यांचा प्रचार संपणार आहे. ते सारखं घड्याळ पाहतायत की फलटणची सभा होणार की नाही, होणार की नाही. काळजी करू नका, 5:45ला संपव, पण ती फलटणची सभा करू. पण मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो, ज्यावेळी नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी अनेक लोक म्हणायचे मोदींना ऊसातलं काय कळतं. पण आज ऊस आणि साखर कारखानदारीबद्दल जेवढे निर्णय मोदीजींनी घेतले तेवढे यापूर्वी कधीही घेण्यात आले नव्हते. आज FRP 340 रुपयांनी वाढवली आणि त्याचसोबत इथेनॉल सारखे निर्णय घेतल्यामुळे कारखाने उभे राहिले. आज आपण पाहू शकतो मोदीजींनी साखरेलाही MEP दिली, MSP दिली, मिनिमम सेलिंग प्राइस. नाहीतर परिस्थिती अशी होती, ऊसाचा दर हा ठरलेला आणि ऊसापेक्षा साखरेचा दर कमी, म्हणजे रॉ मटेरियलचा दर जास्त आणि फिनिश प्रॉडक्टचा दर कमी. अशा प्रकारच्या विवंचनेत ही साखर कारखानदारी आली होती. आणि त्यातही रणजितदादांनी सांगितलं, असे काही या महाराष्ट्रातले हिरो लोक, दलाल लोक हे अशा प्रकारे साखरेचे भाव मॅनिप्युलेट करायचे की कारखानदार अडचणीतच यायचा. मोदीजींनी पहिल्यांदा त्या ठिकाणी MSP आणली आणि साखरेचा दर यापेक्षा कमी होणारच नाही अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळे साखर कारखानदारी जगली. हा निर्णय घेण्याकरता कायदा 50 वर्ष होता, पण ज्यांचे स्वतःचे इंटरेस्ट होते त्यांनी तो निर्णय घेतला नाही. हा निर्णय मोदीजींनी घेतला. सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही 3,000 दिले, 3,500 देता म्हणताय. हे का देऊ शकताय तुम्ही माहिती आहे? याचं एकमेव कारण आहे, या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या साखर कारखान्यांनी FRP पेक्षा चांगला दर दिला त्यांच्या डोक्यावर इन्कम टॅक्सची तलवार अडकलेली होती. गेले 20 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर पुढे विनंती आहे, पुढे असणाऱ्यांनी कृपया खाली बसून घ्या म्हणजे मागच्यांना दिसू शकेल. जरा
जरा पुढे उभे असणाऱ्यांनी बसून घ्या म्हणजे मागच्यांना दिसू शकेल.